hi, hello, and welcome to the another YouTube video of mine where I would be giving you a product review, and also I'll be telling you how you can get the curly hair like me. I hope you're liking my hair. I'm loving it. My husband loving it. But this is a change that I have recently done. I have recently started my curly hair journey, and I'm really loving it. I thought of sharing with you all. So बऱ्याचदा असं बऱ्याचदा असं होतं की आपले केस कुरळे असतात आणि कुरळे केस खूप फ्रीज होतात आणि फ्रीज झाल्यामुळे आपल्याला कळत नाही की त्यांना कसं मेंटेन करायचं. कारण आपण त्यांना ब्रश करतो किंवा त्यांना सगळं तेल लावून ठेवतो आणि त्याच्यामुळे जे हवे त्याचे कर्ल्स निघून जातात बऱ्याचदा विंचरलँड. सो त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही कसे ठेवायचे. सो आय एम हिअर टू एक्सप्लेन द 3 स्टेप्स ज्याच्यामुळे तुमचे कुरळे केस जे आहेत ते छान मेंटेन राहतील, जे त्याचे कर्ल जे आहेत तो छान डिफाईन राहील. आणि त्यासाठी आय एम हिअर. सो फर्स्ट मेन थिंग, जर तुमचे केस कुरळे असेल तर डू नॉट कोम युअर हेअर. तुम्हाला ते ब्रश करायचे नाही आहेत. वन्स यू हॅव वॉश युअर हेअर देर आर 3 स्टेप्स विच यू नीड टू फॉलो. वन्स यू आर डन युअर ड्राय झाले की ते कोम करायचे नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण आपल्याला खूप सवय असते की केस कोम करायची, पण ते नक्कीच करायचं नाही आहे. पण केस धुतल्याच्या नंतर काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत, आय एम हिअर टू टेल यू सो दॅट यू विल गेट द सेम कर्ल ॲज मी. Okay, so here I have been reviewing the product. I have been using this product for quite a long time now. It's almost 1.5 years when I'm using this product, and I think this is one of the brand that has come up with the the product specially designed for the curly hairs. So this is the one, the first 2 companies which have come up with this. सो पहिलं आहे, सो वन्स यू वॉश युअर हेअर, फर्स्टली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही कोणता शॅम्पू वापरता, हे पण खूप महत्त्वाचं आहे. सो if you want to know the which are the shampoo that is good for the dry hair, dry, frizzy, curly or wavy hair, just let me know. You can ping me in comment. I'll make another video which shampoo that I am using it, so that मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून टाकेन. पण once you wash your hair, the main important step that you need to follow is basically जेव्हा तुमचे केस खूप ओले असतात, खूप वेट हेअर जेव्हा पूर्णपणे असतात, जे ड्रेंच हेअर ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, वन्स यू हॅव त्याच केसांवरती सर्वात आधी तुम्हाला लावायचं आहे ते हे लिव्ह इन कंडिशनर. दिस इज द मेंटेन लिव्ह इन कंडिशनर. आय होप यू आर एबल टू सी इट राईट. या सो दिस इज द मेंटेन लिव्ह इन कंडिशनर. जेव्हा तुमचे केस खूप ओले असतात, आपण जेव्हा हेअर वॉश करून बाहेर येतो तेव्हा सगळ्यात आधी हा मेंटेनचं लिव्ह इन कंडिशनर वापरायचं आहे. वन्स यू आर डन ऑन द सेम हेअर, ठीक आहे, वन्स यू आर डन विथ द लिव्ह इन कंडिशनर, यूज दिस मेंटेन कर्ल क्रीम. दिस विल हेल्प यू की तुमचे जे कुरळे केस जे आहेत, आपले जे केसांमध्ये कुरळेपणा असतो, तो वेव्हीनेस जो असतो तो डिफाईन होतो ह्याच्यामुळे, आणि तो लॉंग टर्मसाठी राहतो. सो जेणेकरून काय होतं, कारण बरेच आपले केस कुरळे असतात पण आपण सतत कोंब करतो किंवा त्याचा कुरळेपणा जो तो एका वेळानंतर निघून जातो किंवा तो फ्रीज होऊन जातो हवा लागल्यामुळे किंवा सतत आपण बाहेर फिरल्यामुळे. त्याच्यामुळे ते खूप फ्रीजी होऊन जातं आणि त्याच्यामुळे जो कुरळेपणा तो व्यवस्थित दिसत नाही. सो त्यासाठी आहे ही कर्ल क्रीम विच विल हेल्प टू टू डिफाईन युअर कर्ल्स प्रॉपरली. आणि हे कुरळे केस खूप लॉंग टर्मसाठी राहायला हवे, 3 ते 4 दिवसांनी. जनरली आपण एक 3-4 दिवसांमध्ये आपण हेअर वॉश करतो, आपण एक हेअर वॉश करतो. त्याच्यामुळे 3 दिवस आपले कुरळे केस छान मेंटेन राहायला हवेत, फ्रीज होऊ नयेत. सो त्यासाठी आहे दिस इज द कर्ल क्वेंचिंग डिफायनिंग जेल, जी तुम्हाला इमिजिएट लावायचे. हे तुमचं खूप पटापट होतं आहे. मी हे आत्ता मला माझे जे केस दिसत आहेत, हे these are all the 3 steps that I have already followed on my hair. If you want to see the entire video, you can go to my Instagram link. I'll be giving my Instagram link here, so that you can click on the Instagram. I have already uploaded my video over there, so that you can go and watch my video. Once ही कुरळे केसांचं हे जे आहे कर्ल क्रीम जेली आहे, जे तुमचं एकदा कर्ल क्रीम लावून झाल्याच्या नंतर एकदा ही वापरायची आहे. ह्याची खूप सो बेसिकली आधी मी सांगितलं, हे दोन्ही तुमचं खूप थिन क्रीमी प्रॉडक्ट्स टाईपमध्ये येतं. प्रॉपर क्रीम आहे ती. आणि हे जेल जे आहे इट इज प्रॉपरली इन अ जेल फॉर्मॅट. सो ट्रान्सपरंट लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे ती, जी अशी दिसते. ही बघा, जी ही अशी दिसते अशा पद्धतीने. आणि बाकीच्या ज्या दोन्ही आहेत त्या जेल आहेत, सॉरी त्या क्रीम आहेत, विच यू कॅन once you are done with this, तुम्ही ऑलरेडी लावलीच नाही, आता माझ्या हातालाच लावून घेते ती परत जेल. सो वन्स
युअर डन, युअर गुड टू गो. मी हे तीनही प्रॉडक्ट गेले 1.5 वर्ष वापरते आणि मला खूप छान रिझल्ट्स आलेत. आणि ॲज आय मेन्शन की मी मला ऑनेस्ट रिव्ह्यू आणि जे मी वापरले त्याच्यावरतीच मला रिव्ह्यू द्यायला आवडतात. सो हे खूप छान आहे. तुम्ही आत्ताही माझे बघा, हे माझे ड्राय हेअर आहेत जे आफ्टर कर्ल क्रीम, लिव्ह इन कंडिशनर आणि कर्ल जेल लावल्याच्या नंतर झालेले आहेत. हे असेच मेंटेन राहतात पुढचे 3-4 दिवस, जेणेकरून तुम्ही कुठेही बाहेर वगैरे गेला, तुम्ही कितीही हवे तसं ते हे फ्रीज नाही होत तुमचे केस. आणि मला ते पर्सनली मला खूप आवडतं आहे, कारण वर्षभरामध्ये माझी जी जर्नी आहे कुरळ्या केसांची ती खूप छान पद्धतीने मी जवळून मी बघितले. आणि इनफॅक्ट माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत, खास करून माझा नवरा, माझा भाऊ, ज्यांना माझे केस खरंच आवडत नाही, म्हणजे माझे झाडू होते माझे केस आधी, आणि आता मी तो फरक माझ्या केसांमध्ये दिसतोय, कारण मी आता माझे केस मोकळे ठेवू शकते. कारण आधी असं व्हायचं की केस इतके ड्राय व्हायचे आणि इतके झाडूसारखे असायचे, मी सतत ते बांधायचे, त्याचा सतत एक आंबाडा बांधलेला असायचा. पण नाव रिसेंटली आय ऑब्झर्व की माझे केस मोकळे ठेवू शकते अँड एव्हरीवन इज अप्रिशिएटेड माय हेअर. सो तुम्ही पण हे बघा. आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ, ह्या प्रोसेसचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्राम लिंकवरती इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेला आहे. डू गो अँड वॉच दॅट सो दॅट यू विल नो हाऊ यू कॅन apply these products on your hair. And don't worry, it is really sulfate and a paraben free products, and I've been using it for quite a really long time, and it goes for any type of hair which is curly or wavy hair. You can use it for any type of hair. Even if you have dry or dry hair, dry frizzy hair, you can use all these products. Secondly, these products has been also recommended. How I started using these products basically, because when I started my curly hair journey, I really wanted to get a proper haircut for my for my hair, so that once I start, I'll know की बाबा ते किती छान दिसते आणि काय. सो त्यासाठी मी एका पार्लरमध्ये गेले होते, जे पार्लर अगेन दॅट पार्लर इज स्पेशली नोन फॉर दी कर्ली हेअर. तिथे फक्त आपले जे कुरळे केस, आपले वेवी फ्रीझी हेअर जसं त्यांची ट्रीटमेंट तिथे होते आणि त्यांचे हेअरकट केले जातं. सो दॅट पार्लर इज बेसिकली नोन फॉर. तुम्हाला जर त्या पार्लरचं नाव तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन. मग त्यांनी कारण कुरळ्या केसांना कापण्याची पण एक वेगळी पद्धत असते जी तिथे फॉलो होते, जी जनरली तुम्ही इतर लोकल ब्युटी पार्लरमध्ये गेला तर ते नाही होत. आणि मला सो त्यांनी मला हे प्रोडक्ट्स रेकमेंड केलेले होते. दे यूज द सेम प्रॉडक्ट ऑन माय हेअर अँड वेन आय आस्क मी टू यूज दी सेम प्रॉडक्ट फॉर क्वाईट अ लॉंग टाईम, विच आय बीन यूजिंग इट नाव. या आधी मी अजून एक प्रॉडक्ट रिव्ह्यू दिला होता, दॅट वॉज अ गुड वन. बट इफ यू आर लुकिंग फॉर अ बजेट फ्रेंडली कर्ली हेअर प्रॉडक्ट ऑर फॉर ड्राय फ्रीझी हेअर, these are the one that you could you can just blindly buy for it, and you can apply for it. So that's it for this product review. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, फ्री आहे ते. आणि तुम्ही जोपर्यंत मला तुम्ही असेच मला मोटिवेट करत राहिला, माझं व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहिलं तर ते मला पण मोटिवेशन मिळतं की अजून नवीन व्हिडिओज बनवायला, अजून नवीन. किंवा तुम्हाला काही सजेशन असेल, तुम्हाला कोणता प्रॉडक्ट रिव्ह्यू माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला आवडेल ते मला सांगा. कारण मी जसं की म्हणाले की माझी कर्ली हेअर जर्नी मी गेले वर्षभरच चालू केली आहे, आणि ज्याच्यावरती मी आत्ता आहे, आणि आय एम फॉलोइंग इट कन्सिस्टंटली नाव. तर तुम्हाला ती बघायला आवडेल का, किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कोणते प्रॉडक्ट रिव्ह्यू करायला आवडतील, किंवा तुमचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील जे तुम्हाला यू वॉन्टेड टू नो की मी त्याचं सोल्युशन देऊ शकते. तर प्लीज मला खाली कॉमेंटमध्ये टाका आणि मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटतंय. हे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले तर त्याच्यानं तुमचा रिव्ह्यू काय तो पण मला सांगा, आणि अजून मी काय चेंजेस करू शकते, काय माझ्या यूट्यूब चॅनल अजून नवीन तुम्हाला बघायला आवडेल तेही सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हिअर.